नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करायचा, जेणेकरून चांगली माहिती आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ऑनलाईन गेम आणि करोडोचा तरुणांना घातलेला गंडा, म्हणजे आजचा तरुण ज्याला रातोरात श्रीमंत व्हायचे, अशी जी मुलं आहेत, म्हणजे जवळजवळ 15 वयापासून ते 40 पर्यंतची समजा असतील, तरी ह्या लोकांना रातोरात श्रीमंत व्हायचे. म्हणून ही लोक काय करतात की मोबाईलमध्ये असणाऱ्या ज्या गेम्स आहेत त्या गेम्सवरती पैसे लावून लाखो करोडो रुपयांनी बर्बाद झालेले आहेत. मित्रांनो, ही तरुण पिढी आणि कर्जबाजारी होऊन ही पुन्हा गुन्हेगारीकडे घुसलेली आहे. तर ऍक्च्युली हे ऑनलाईन गेम कसा फ्रॉड करते किंवा याचं लॉजिक काय हे मी आज तुम्हाला शेअर करणार आहे याच्यामध्ये. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्ता सध्या जे ऑनलाईन गेमिंग चालू आहे, ही जी गेम आहे बीसी गेम इंडिया म्हणून, तिचं नावच बीसी म्हणजे भिकार चोट आहे. बीसी गेम ही अशी गेम आहे की हिने करोडो लोकांना बर्बाद केलेले आहे. ऑनलाईन काय करतात, हे येतात ह्यांच्या हजारो गेम्स आहेत. ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन गेम ओपन करता त्यावेळी तिथं ऑनलाईन बीसी गेम इंडिया असं नाव येतं. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही लॉग इन करता त्याच्या अगोदर तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे टाकावे लागतात. ते कोणाच्या तरी स्कॅनरवरती पैसे घेतले जातात. बरं, आता पैसे घेत असताना हे लोक काय करतात, ज्यावेळी तुम्ही डिपॉझिट करता त्यावेळी ते बऱ्याच वेळा, म्हणजे 10 पैकी 5 वेळा तुमचं डिपॉझिट गायब करून टाकतात. म्हणजे ते तुम्हाला तुमचं डिपॉझिटच जप्त करून टाकतात, म्हणजे काही दाखवत नाही. आणि जास्त काही तुम्ही जर त्याच्यावरती चॅटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा आयडी ते ब्लॉक करतात. चुकून एखाद्याचं जर ओपन झालंच तर त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही जे समजा 200 रुपये लावलेले आहेत आणि तुम्ही गेम खेळताय, तुम्हाला त्याच्यात 10-20 रुपये जरी आले तरी ते खाली ऍड होत नाहीत. अशा कितीतरी स्लॉटच्या गेम आहेत, कितीतरी भरपूर अशा गेम आहेत की त्याच्यामध्ये सगळंच लुटलं जातं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा एखाद्याला चुकून 1000-2000 रुपये त्याच्यात आले तर त्यांची जी विड्रॉल सिस्टीम आहे ही पूर्ण ठप्प झालेली असते. आणि विड्रॉल तुम्ही केल्यानंतर तुमच्या अकाउंटला काही चार्ज घेऊन ती रक्कम तुमच्या अकाउंटला येत नाही. 80% येत नाही, 20% एखाद्याचं लक असलं तर येते. त्याच्यामुळं असल्या भंगार गेमवरती विश्वास ठेवू नका. आणि याचं जे लॉजिक आहे, मी जे सांगितलं तुम्हाला की ऑनलाईन गेम मध्ये सगळीच लोक का हरतात, तर याचं एक सॉफ्टवेअर असतं मित्रांनो. सॉफ्टवेअर असतं, तर सॉफ्टवेअर मध्ये बऱ्याच वेळा काय असतं की सॉफ्टवेअर ज्यांनी तयार केलेलं आहे त्याची नियत असते त्याच्यामध्ये. म्हणजे त्याला जर 10% पैसे घ्यायचे असतील आणि 90% जर वाटप करायचे असेल तर तो 90% वाटप करतो आणि 10% आपल्याकडे ठेवतो. पण ह्या गेम मध्ये, ही जी बीसी गेम आहे आत्ता जी चालू आहे बीसी इंडिया म्हणून, तुम्ही कुणीही त्याच्यावरती लॉग इन करू नका. मी हात जोडून विनंती करतो. तुमचे एका मिनिटामध्ये 1000-2000 रुपये असेच जातात त्याच्यामध्ये खेळण्यास. तर ह्या बीसी गेम मध्ये जे सॉफ्टवेअर आहे ते ह्यांनी केलेले 80-20, म्हणजे 100 रुपये जर लोक खेळली तर 80 रुपये हे घेणार, 20 रुपये तुमच्यात वाटप करणार. त्याच्यातूनही काही गेले तर गेले, नाही तर ते पण ठप्प करतात. त्यांना माहिती आहे त्यांचा आता कस्टमर जो वर्ग आहे तो वाढलेला आहे. आणि बरीच लोक काय होतं की हॅबिच्युअल होतात. चला ठीक आहे, आता 200 खेळू, 200 गेले मग परत 150 लावणार, 350 गेले 500 लावणार, 500 लावले 1000 लावणार, 1000 लावले डिपॉझिट गायब. त्या माणसाला पुन्हा हॅरॅसमेंट होते आणखी. अशा पद्धतीने ऑनलाईन गेम मध्ये लोक सुसाईड सुद्धा करतात. आणि डॉलर बिलर जर तुम्ही कन्वर्ट करत असताल याच्यात तर करूही नका. तुम्हाला ज्या डॉलरच्या चांगल्या साईड आहेत, ज्या ॲप आहेत त्याच्यावरती करा. पण ह्या गेमच्या साईडवरती जाऊन कुठलेही डॉलर किंवा युरो वगैरे काय
विड्रॉल कन्व्हर्शन काही असेल, काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. हे फक्त आणि फक्त फ्रॉड ॲप आहे. याची दखल खरं तर सायबर गुन्हे शाखेने घ्यायला पाहिजे. आणि आता बरेच म्हणजे ते Dream11 वगैरे ह्या गेम जरी सरकारने बंद केल्या असल्या तरी ह्या अशा भरपूर सुळसुळाट इतका झालेला आहे गेमचा की आज तुम्ही बघा, फक्त YouTube ओपन करा, सगळ्या स्लॉटच्या गेम दिसतील तुम्हाला. फक्त गेम, दुसरं काहीही दिसणार नाही. ॲव्हॅटरची दिसेल, स्लॉटची दिसेल, जोकरची दिसेल, कशाची दिसेल, फक्त गेमा आणि गेमा. आणि चुकूनही त्याच्यावरती कधीही क्लिक करू नका, कारण आपला डाटा पूर्ण त्यांच्याकडे गेलेला असतो. ज्यावेळी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून म्हणजे UPI वरून पैसे त्यांना पाठवता, त्यावेळी तुमचा स्कॅनर त्यांच्याकडे गेलेला असतो, तुमच्या अकाउंटची डिटेल त्यांच्याकडे गेलेली असते. मग ते असंच करतात, ह्याचा कॅनर तिकडून, त्याचा कॅनर इकडून, ते त्यांच्या फेक म्हणजे अकाउंटवरती पैसे घेतात दुसऱ्या, म्हणजे कुणाचीही कुणाला मेळच लागत नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही फालतूची जी BC गेम आहे, ह्या गेमच्या मित्रांनो खरोखर नादी लागू नका. कारण नादी लागून याच्यामध्ये माझ्या मित्राचा एक मुलगा आहे, 16-17 वर्षाचा त्याचं वय आहे, त्याने 5 लाख रुपये खर्च करून ठेवलेले आहे या गेममध्ये. हे गेम फक्त एक बावळटपणाचं लक्षण आहे. याच्यात कुठलंही तथ्य नाही, याला कुठलंही लॉजिक नाहीये, किंवा याच्यामध्ये ते कुणालाही पैसे देत नाही. सहजासहजी कोणी उठसूट 5 लाखाचं सॉफ्टवेअर बनवतो आणि ऑनलाईन सोडून देतो. जेवढे येतील तेवढे येतील, जेवढं लुटता येईल तेवढं लुटतात ही लोक. MLM मधून सुद्धा ह्या गेम 3 पत्ती वगैरे ह्या खेळायला लावलं जातं आणि याच्यातून भरघोस असा पैसा लुटला जातो मित्रांनो. त्याच्यामुळं माझी विनंती राहील, जे आपले शाळेतली जी मुलं आहेत, 12वीची असतील, 15वीची असतील, त्यांच्या आईवडिलांना माझी एक विनंती आहे, आपला मुलगा गेम तर खेळत नाही ना हे बघा. कारण त्या गेममधून फ्रस्ट्रेशन सुद्धा येतं, नैराश्य येतं. आणि त्या काळामध्ये तो मग घरातलं सोनं काय करेल, का कुठून कर्ज काढेल, किंवा कशा पद्धतीने पैसे मॅनेज करेल, आणि मग एकंदरीत सर्व काही असं विध्वंसक होऊन बसतं. त्याच्यामुळे काही होण्याच्या अगोदरच सावध राहा. अशा ऑनलाईन गेमच्या सपाट्याला बळी पडू नका, कारण हे हरामखोर फक्त लुटायलाच बसलेले आहेत. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.